एटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात एटीएन महाराष्ट्र न्यूज। काही ठळक बातम्या। अवैध वाळू उत्खननावर जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई। वाहनांसह वाळू जप्त, 18,78,000 रुपयांचा दंड। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अवैध वाळू उत्खननाविरोधात कडक भूमिका घेत लोहा तालुक्यातील कौडगाव येथे काल सायंकाळी धडक कारवाई केली। या कारवाईत वाळूसह वाहन व उत्खननासाठी वापरण्यात येणारी साधनसामुग्री जप्त करण्यात आली आहे। या कार्यवाही दरम्यान वाळूने भरलेला एक हायवा ट्रक, 2 जेसीबी पोकलेन मशीन तसेच अंदाजे 40 ब्रास अवैध वाळू साठा जप्त करण्यात आला। अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकवर महसूल विभागामार्फत 2,83,000 रुपये तसेच परिवहन विभागामार्फत 55,000 रुपये दंड आकारण्यात आला आहे। तसेच प्रत्येकी 2 जेसीबी पोकलेन मशीनवर परिवहन विभागामार्फत प्रत्येकी 7,50,000 रुपये दंड आकारण्यात आला असून या संपूर्ण कारवाईत 2 मशीनवर एकूण 15 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। या कारवाईत लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर, नायब तहसीलदार श्री पाठक, उस्माननगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलपत्तेवार यांच्यासह महसूल व पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात प्रशासनाकडून यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असून दोषीवर कडक कार्यवाही करण्यात येईल असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे। परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा एटीएन महाराष्ट्र न्यूज। चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, पुढील ग्रुपवर शेअर करा।